नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गरुड झेप या उपक्रमामध्ये तुमचं आजच्या सेकंड सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण बायोटेक्नॉलॉजी सुरू केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजीचे प्रकार कुठले, त्याच्यानंतर DNA, RNA बघितलं होतं. त्यानंतर ते आधुनिक जैवतंत्रज्ञान बघितलं होतं. त्याच्यामध्ये DNA, फिंगर प्रिंटिंग या सगळ्या कन्सेप्ट बघितल्या होत्या. त्यानंतर मग आपण ऊती संवर्धन, मग प्राण्यांच्या ऊती संवर्धन, वनस्पतीचं ऊती संवर्धन बघितलं होतं. आणि आता आपण सूक्ष्मजीव आणि जैवतंत्रज्ञान हा एक चॅप्टर आज जो आहे तो आपण बघणार आहोत. ओके, तर मी PDF शेअर करते. आज फक्त आपण हा एकच चॅप्टर घेणार आहोत. जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीव. तर आता सूक्ष्मजीवांचं सुद्धा काय काय महत्व आहे बायोटेक्नॉलॉजी मध्ये हे आता आपण आज ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. बघा, कारण सूक्ष्मजीव जे आहेत ते सुद्धा बायोटेक्नॉलॉजी मध्ये खूप महत्वाचं काम करतात. म्हणजे एक साधं सिंपल उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होणे ह्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीव जबाबदार असतात, मदत करतात. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, कुठले सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. बघूया, सूक्ष्मजीव संवर्धन आणि कल्चर, मायक्रोबायल कल्चर. बघा, आता सूक्ष्मजीव हे ग्रोथ मीडियम म्हणून सुद्धा काम करतात, वाढीसाठी सुद्धा काम करतात. जसं की एखाद्या वनस्पतीची वाढ होण्याची गरज आहे तर ते सुद्धा हे सूक्ष्मजीव मदत करतात. आता जैविक खत निर्मिती आहे, तर ते तुम्हाला जैविक खतांची निर्मिती करायची तर तिथे सुद्धा रायझोबियम, अजिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव मदत करतात. एकच मिनिट आहे फक्त. सॉरी, बघा, सूक्ष्मजीव संवर्धन आणि कल्चर जे आहे ते आता आपण बघूया. आता ग्रोथ माध्यम म्हणून सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर होतो. आता ग्रोथ माध्यम म्हणून काम करणारे सूक्ष्मजीव कोणते कोणते ते आज आपण आता बघूया. सूक्ष्मजीवांना वाढ आणि उत्पादनासाठी विविध पोषण द्रव्ये, उदाहरणार्थ कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि खनिज इत्यादी, ऑक्सिजनची आवश्यकता असते. सूक्ष्मजीव संवर्धनासाठी वापरता येणारी माध्यमे खाली 3 प्रकारचे असतात. बघूया कुठली कुठली माध्यम आहेत जे सूक्ष्मजीव संवर्धनासाठी वापरण्यात येतात. आता सूक्ष्मजीवांना वाढ आणि उत्पादनासाठी विशेष पोषण द्रव्यांची आवश्यकता असते, आता आपण बघितलं. आता सूक्ष्मजीव संवर्धनासाठी कुठले कुठले माध्यम असतात ते आता आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा, कृत्रिम माध्यम, सिंथेटिक मीडिया, यामध्ये शुद्ध रसायनाचा वापर होतो. उदाहरणार्थ बुरशी विलगीकरणासाठी वापरण्यात येणारे थायझॅपॅक डोज ऍकर माध्यम हे कृत्रिम माध्यम म्हणून वापरले जाते. त्याच्यानंतर निम कृत्रिम माध्यम जे आहे बघा, यामध्ये शुद्ध रसायनांचा आणि काही क्लिष्ट संयुगांचा वापर होतो. त्यानंतर न्यूट्रिएंट ब्रेन हार्ट इन्फ्युजन ब्रॉन्थ इत्यादी या माध्यमामध्ये काही क्लिष्ट संयुगाचा वापर होतो. उदाहरणार्थ गोमांस अर्क, यीस्ट अर्क, पेप्टोन, पोटॅटो किंवा केसिन डायजेस्ट हे सगळे जे आहे ते निमकृत्रिम माध्यम आहेत. त्यानंतर बघा, नैसर्गिक माध्यम कुठली कुठली आहेत. नैसर्गिक क्लिष्ट संयुगापासून हे बनवले जातात. उदाहरणार्थ सोयाबीन अर्क ब्रॉथ, V8 ज्यूस ब्रॉथ, मृदा अर्क ब्रॉथ हे सगळे नैसर्गिक माध्यम सुद्धा वापरले जातात. या सर्व माध्यमांचा वापर सूक्ष्मजीव वाढीसाठी केवळ प्रयोगशाळेतच होतो. आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही. मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी वर्षभर उपलब्ध असणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे कार्बन आणि नायट्रोजनचे स्रोत वापरावे लागतात आणि ते स्रोत खालीलप्रमाणे. आता कुठले कुठले सोर्स आहेत बघा. आता हे जे काही वेगवेगळे जे काही कृत्रिम माध्यम आहेत, त्याच्यानंतर निम कृत्रिम माध्यम आहेत आणि नैसर्गिक माध्यम जे आहेत ते सूक्ष्मजीवाच्या संवर्धनासाठी वापरले जातात. आता हे सगळे जे काही माध्यमांचे जे काही वापर आहे सूक्ष्मजीव वाढीसाठी केवळ प्रयोगशाळेमध्येच केला जातो.
तर सूक्ष्मजीव आता माध्यम बघा कुठले कुठले आहेत. हे जे सगळे जे काय कृत्रिम माध्यम, नैसर्गिक माध्यम जे आहे किंवा हे सगळे जे काही माध्यम आहेत त्याचा वापर जो आहे तो सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी प्रयोगशाळेमध्ये होतो. आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत नाही. मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी वर्षभर उपलब्ध असणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे कार्बन आणि नायट्रोजनचे स्रोत वापरावे लागतात. आता एक सोर्स कुठले कुठले बघा. कार्बन एक पहिला घटक आहे. त्याचा सोर्स जो आहे फर्मेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव संवर्धन करण्यासाठी ऊसाची काकवी, बिटाची काकवी, वनस्पती तेल, स्टार्च, कडधान्य, दह्यातील पाणी, ग्लुकोज, सुक्रोज, लॅक्टोज, माल या धातूचे भिजवून मावलेले सत्व, हायड्रोकार्बन्स इत्यादींचा वापर होतो. तर कार्बन मिळवण्यासाठी ह्या सोर्सचा सगळा वापर होतो. आता नायट्रोजनचा सोर्स बघा कुठला कुठला आहे. कॉर्नस्टिप मध्ये कत्तलखान्यातील कचरा, युरिया, अमोनियाचे क्षार, नायट्रेट, शेंगदाणे, ग्रॅन्युल्स, सोयाबीन मिल, सोया मिल आणि ईस्ट अर्क ह्या सगळ्याचा वापर त्याच्यामध्ये होतो. आता वाढीचे घटक कुठले कुठले बघा. काही सूक्ष्मजीवांमध्ये जीवनसत्वे आणि अमिनो आम्ले निर्माण होत नाहीत आणि अशा सूक्ष्मजीवांना माध्यमातून घटक पुरवावे लागतात म्हणजे आणि नैसर्गिक माध्यमातून. त्याच्यानंतर बघा अल्प घटक कुठले कुठले आहेत. झिंक, मॅग्नेशियम, फेरस, कॉपर, कॅल्शियम हे सगळे जे काही घटक आहेत चयापचयाशी संबंधित विकरे आणि काही प्रथिनांना प्रोत्साहित करतात. त्यानंतर अँटीफोम्स जे आहेत बघा. माध्यमातील काही प्रथिन स्त्रोतांमुळे फोमिंग होते आणि फोमिंगमुळे सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियांमध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच फोमिंग होऊ न देण्यासाठी काही अँटीफोम पदार्थ म्हणजेच फॅटी ऍसिड सुद्धा वापरले जातात. आणि जे काही वॉटर जे आहे ते सगळ्यात पेशीचा सर्वात महत्वाचा असणारा भाग आहे. जीवनसत्व क निर्मितीसाठी आवश्यक असणारी एल सार्बोचे बघा त्याच्यामध्ये ग्लुकोनोबॅक्टर ऑक्सिडंट सुद्धा आहे. आता त्याच्यानंतर बघा जीवनसत्व B12 जे आहे ते निसर्गामध्ये सूक्ष्मजीवांकडून B12 जीवनसत्वाची निर्मिती होते आणि जीवनसत्वाची दैनिक गरज 0.001 मिलीग्राम इतकी असते B12. आता बघा बऱ्याच लोकांना B12 ची कमतरता शरीरामध्ये जाणवते. त्यांना B12 चे इंजेक्शन वगैरे घ्यावे लागतात. तर हे सूक्ष्मजीव आपल्या याच्यामध्ये तयार करत असतात. B12 निर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांचे संवर्धन करण्यासाठी माध्यम घटक ग्लुकोज, कॉन्स्टिप, बिटेन 5% आणि कोबाल्ट 5 ppm आणि सूक्ष्मजीव वर वर्णन केल्याप्रमाणे असतात. आता सेंद्रिय आम्ले बघा कुठे तयार होतात. कर्बोदकांच्या चयापचय प्रक्रियेतून सेंद्रिय आम्ले तयार होतात. म्हणजे काही कार्बोहायड्रेट्स असतात आपल्या आपण जे काही अन्न खातो त्याच्यामध्ये फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स असतात. तर कार्बोहायड्रेट्सचं पचन होण्यासाठी आम्लांची गरज असते. आता हे तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकला असाल. जठरामध्ये जे आम्ल तयार HCl तयार होतं कारण कार्बोहायड्रेट्सचं पचन होण्यासाठी आणि त्या जे हाय कॉन्सन्ट्रेटेड HCl असतात त्याच्यामुळे जठराच्या भित्तिकेला त्रास होण्यामुळे ते म्युकस तयार होतं. पण कार्बोहायड्रेटचं पचन होण्यासाठी कंपल्सरी आम्लांची गरज असते. आता कर्बोदकाच्या चयापचय प्रक्रियेतून सेंद्रिय आम्ले ही तयार होतात. 1881 मध्ये सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर जीवाणू किण्वनाद्वारे कॅल्शियम लॅक्टेटचे उत्पादन केले गेले. नंतरच्या काळात आम्ल निर्मितीसाठी पेलिसिलियम आणि ऍस्परजिलस प्रजातींचा शोध लागलेला आहे. आता सायट्रिक आम्ल बघा 1789 मध्ये शिले यांनी सर्वप्रथमच लिंबाच्या रसामधून आंबट घटकाचे विलगीकरण आणि स्फटिकीकरण करून दाखवले. कधी 1791. 1992 मध्ये एम मोलियार्ड यांना आढळून आले की ऍस्परगिल्स नायगर बुरशीच्या कल्चरमध्ये माध्यमात पोषण द्रव्याची कमतरता असल्यास सायट्रिक आम्ल जमा होते. 1791 मध्ये शिले यांनी काय केलं सर्वप्रथम लिंबाच्या रसामधून आंबट घटकाचे विलगीकरण केले आणि त्याला काय नाव दिलं सायट्रिक ऍसिड. आणि 1992 मध्ये एम मोलियार्ड यांनी आढळून आलं की ऍस्परगिल्स नायगर बुरशीच्या कल्चरमध्ये माध्यमात पोषण द्रव्याची कमतरता असल्यास सायट्रिक आम्ल जमा होते. बघा कल्चर संवर्धन माध्यमातील घटक जे आहेत बघा कर्बोदके KH2PO4 त्याच्यानंतर MgSO4 मॅग्नेशियम सल्फर ऑक्साईड त्यानंतर 7H2 आणि काही अल्प घटक कर्बोदकांचे द्रावण जसे की ऊसाचा रस, ग्लुकोज, सुक्रोज, बिटाची काकवी किंवा
ऊसाची काकडी ह्याच्यातून ही सगळी सेंद्रिय आम्ल मिळतात. आता सायट्रिक आम्लाचा उपयोग काय करतात बघा, अन्न उद्योगामध्ये फळांचे रस, जेली, जतन केलेली फळे, कॅन्डी, वाईन इत्यादी मध्ये याचा वापर केला जातो. औषध निर्माणामध्ये उदाहरणार्थ रक्त भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सायट्रिक आम्लाचा उपयोग केला जातो. सौंदर्य प्रसारणामध्ये शॅम्पू, केसांसाठी वापरले जाणारे द्रव पदार्थ आणि उद्योग ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग, कातडीचे टॅनिंग, पाईप स्वच्छ करणे, जुन्यातील विहिरीचं पुनरुज्जीवन करणे ह्यासाठी सगळ्याचा वापर होतो. आता अल्कोहोल्स बघा, सर्वप्रथम लुई पाश्चर यांनी सूक्ष्मजीवांद्वारे शर्करेचं किण्वन आणि त्याचे नियंत्रण करून दाखवले. त्यांना आढळून आलं की ऑक्सिजनयुक्त परिस्थितीत शर्करेपासून ईस्टच्या पेशी पदार्थांची होणारी वाढ विनेक्सी परिस्थितीतील वाढीच्या 20 पटीपेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन किण्वन प्रक्रिया प्रतिबंधित करतो असा निष्कर्ष त्यांनी काढला. आता ऑक्सिजनयुक्त परिस्थितीत बघा 20 पेशी पदार्थांची वाढ ही असते. विनेक्सी परिस्थिती काय असतं बघा, जे वस्तुमानात वाढ होत नाही परंतु ग्लुकोजचे किण्वन अतिशय कार्यक्षमतेने घडवून आणले जाते आणि म्हणजेच ऑक्सिजन किण्वन प्रक्रिया प्रतिबंधित करतो. 1815 मध्ये बघा गे लुसाक यांनी ग्लुकोज पासून इथेनॉल कसे तयार होते हे दाखवून दिलेलं आहे. आता ही जी सगळी नावं आहेत बघा, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची कारण हे तुम्हाला राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनच्या परीक्षेत किंवा कुठल्याही ग्रुप बी, ग्रुप सीच्या कुठल्याही परीक्षेत असे बरेच प्रश्न विचारतात. आता हे असा प्रश्न विचारू शकतात की ग्लुकोज पासून इथेनॉल कोणी तयार केला असा प्रश्न विचारला, तर हे गे लुसाक हे नाव लक्षात ठेवा. 1815. जर्मनीमध्ये ग्लिसरॉलचे उत्पादन किण्वन प्रक्रियेने केले जात असे व त्याचा वापर स्फोटक पदार्थांच्या उत्पादनात केला जात असे. युएसए आणि ब्राझील नंतर किण्वनाद्वारे इथेनॉलच्या उत्पादनामध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. आता आपल्या इकडचे जे बघा साखर कारखाने वगैरे जे आहेत तिथे सुद्धा खूप सारे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प केलेले आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये बऱ्याच कारखान्यांनी जे आपण बऱ्याच गोष्टी वापरतात सुद्धा तिथे सॅनिटायझर, आता ते सुद्धा बऱ्याच साखर कारखान्यावरती ते तयार केलं जाईल. तर इथेनॉल निर्मिती सोबत सॅनिटायझर निर्मिती सुद्धा बऱ्याच साखर कारखान्यावरती कोविडच्या काळापासून ती सुरू झालेली आहे. आता अल्कोहोल निर्मिती करणारे सूक्ष्मजीव बघा कुठले कुठले, जीवाणू आणि बुरशी. आता जीवाणू कुठले कुठले बघा, क्लोस्ट्रिडियम आहे, क्लेप्सिला आहे, ल्युकोन स्टॉक आहे, सार्सिना व्हेंट्रिकुलिया आहे आणि झायमोमोनास मोबिलिस हा एक जीवाणू अल्कोहोल निर्मिती करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर बुरशीमध्ये बघा ऍस्परगिलस ओरायझी आहे, रायझोपस आहे, एंडोमायसस लॅक्टिस, म्युरोस्पोरा, म्युकर आहे, सॅक्रोमायसिस पेटिकस, सॅक्रोमायसिस सेरिओरी, त्यानंतर तोरुला, ट्रायकोस्पोरियम, ल्युएरोमायसिस, फ्रॅजिलिस हे सगळे एवढे बुरशीजन्य सूक्ष्मजीव आहेत. त्याच्यानंतर किण्वनयोग्य पदार्थ कुठले बघा, फर्मेंटेबल सबस्ट्रेट. ज्या सेंद्रिय पदार्थामध्ये शर्करा किंवा तिचे पूर्व रेणू असतात अशा सेंद्रिय पदार्थांपासून इथाइल अल्कोहोल उत्पादित करतात. साखर कारखान्यातील ऊस काकवी व सह उत्पादनात सुक्रोज आणि फ्रुक्टोजचे खूप प्रमाण असते. द्राक्षांसारख्या फळांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर शर्करा असते. द्राक्षामध्ये बघा 8 ते 13% ग्लुकोज आणि 7 ते 12% फ्रुक्टोज. मद्यपेयांची विविध नावे आणि सोर्स बघा कुठले कुठले, मद्यपेय कुठले आणि त्याचे सोर्स कुठले बघा. वाईन द्राक्षापासून बनते, आता ती ज्वारीपासून सुद्धा बनते. त्यानंतर पेरी हे नासपतीपासून बनते, पियर पासून बनते. टॉडी ही पाल्मायरा फळापासून बनते. सायडर सफरचंदापासून बनते. कॉस पियर बार्ली पासून बनते. त्याच्यानंतर सोनती जे आहे ते तांदळापासून बनते. मेरिसा ज्वारीपासून बनते. काफी बियर ज्वारीपासून बनते आणि तुंबा जे आहे भारत भुसा ते बाजरीपासून बनते. आता अल्कोहोल मध्ये पेय बघा कुठले कुठले. विविध मद्यपेयामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे भिन्न असतं, कारण बियर मध्ये वेगळं असतं, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळं असतं. बघा ताज्या द्राक्षांपासून बनवले जाणारे हे मद्यपेय प्रामुख्याने युरोपीय आहे आणि द्राक्षाच्या रसांमध्ये शर्करेचे प्रमाण अधिक असते आणि द्राक्ष रसाचे किण्वन सॅक्रोमायसिस एलिक्टोरियस मध्ये केले जाते आणि यामध्ये अल्कोहोल तसेच स्वाद बदलणारे काही रासायनिक घटक निर्माण, आणि हे सुद्धा सगळे ह्या जीवाणूंमुळे होतात, सूक्ष्म जीवांमुळे. ओके, आता बघा फोर्टिफाईड वाईन्स किंवा ब्रँडी जे आहे त्याच्यामध्ये वाईन मध्येच इथेनॉलची भर घालून अल्कोहोलचे प्रमाण 20% पर्यंत वाढवले जाते आणि ब्रँडी तयार केली जाते.
तर बियर बघा पार्ली माल्ट आणि स्टार्चचे द्रावण यांच्या मिश्रणाच्या किण्वनातून बियर तयार केली जाते. आणि सूक्ष्मजीव आहेत बघा सॅक्रोमायसिस, सेरेसी तळाशी जमा होणारी ईस्ट. नंतर माल्टचे बघा हे बार्ली पासून बनवले जातात आणि सर्वप्रथम बार्लीच्या दाण्याचे बीजांकुरण होऊ दिले जाते आणि 4 ते 6 दिवसानंतर अमायलेज आणि प्रोटीएज हे विकरे तयार होतात. मोड कोंब आलेले दाणे हळूहळू 80°C पर्यंत तापवले जातात आणि वाळलेले मोड कोंब काढून टाकले जातात आणि उर्वरित दाणे भरडले. ग्रीस्ट बघा माल्ट आणि भरडलेल्या धान्याचे तांदूळ मका गहू याचे मिश्रण करून ग्रीस्ट बनवले जातं आणि मॅश जे आहे ग्रीस्ट मध्ये उकळलेले पाणी टाकून मॅश हे तयार केले जातं. आता रम जे बघा कल्चर केलेल्या द्रव पदार्थाचे उद्वपातन करून रम बनवली जाते आणि 12 ते 14% किण्वनक्षम शर्करा असणाऱ्या ब्लॅक स्लॅब काकडीपासून ही बनवली जाते. कल्चर माध्यम तयार करण्यात येतं आणि यामध्ये अमोनियम सल्फेट आणि फॉस्फेटची पोषण द्रव्ये म्हणून भर घातली जाते आणि सॅक्रोमायसिस सेव्हियसी किंवा इतर ईस्ट मार्फत किण्वन घडून आणले जाते आणि किण्वन पूर्ण झाल्यानंतर कल्चर द्रव पदार्थांचे उद्वपातन करून अल्कोहोल विलग केले जाते व त्याचा वापर रम म्हणून केला जातो. तर हे सगळं बनवण्यासाठी सुद्धा ह्या सूक्ष्मजीवांचा त्याच्यामध्ये वापर आणि हे सगळे सूक्ष्मजीव असतात त्याच्यामध्ये काम करतात. आता ते आपल्याला दिसत नाहीत पण तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या ज्या काही आहेत प्रक्रिया घडून आणतात. आता पुढे बघा विस्की. आता हे सुद्धा धान्याच्या मॅशचे जे काही किण्वन प्रक्रिया करून हे बनवली जाते. त्याच्यानंतर सेग ही तांदळाची वाईन स्टार्च पासून तयार केली जाते आणि सुरुवातीला माऊल्ट आणि त्यानंतर जीवाणू आणि शेवटी ईस्ट किण्वनयोग्य माध्यमामध्ये मिसळले जातात आणि कल्चर द्रव पदार्थामध्ये जवळपास 20% अल्कोहोल असते. बाजारात आणण्याआधी अल्कोहोलचं प्रमाण जे आहे ते 16% पर्यंत आणले जाते. आता बघा पुढे अल्कोहोलचे प्रयोग म्हणजे कुठे कसे केले जातात. आता इथेनॉल बघा द्रावक गोठण विरोधी कृत्रिम तंतूच्या उत्पादनासाठी इतर द्रावकांच्या उत्पादनासाठी आणि द्रवरूप इंधन म्हणून ह्याचा वापर केला जातो. आता औषध निर्मिती असेल, लुब्रिकंट्स असेल, डिटर्जंट्स असेल, रेझिन्स, डाईज हे सगळ्या याच्यामध्ये इथेनॉलचा वापर केला जातो. नंतर एन ब्युटेनॉल आहे प्लास्टिसायझर ब्रेक द पदार्थ याचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. ग्लिसरॉल मध्ये बघा वैद्यकशास्त्रामध्ये मॅनेटॉल द्वारा डी फ्रुक्टोजची जैव निर्मिती, अन्न उद्योग, मॅनेटॉल याचा वापर उद्योग आणि संशोधनासाठी. ब्युटेनॉल आधी ऍसिटोन जे आहे त्याच्यामध्ये स्फोटक पदार्थ उदाहरणार्थ उत्पादन, औद्योगिक द्रावक इत्यादी मध्ये वापर केला जातो. 2-3 ब्युटेनडायल रबर उत्पादन या औद्योगिक द्रावकामध्ये वापर होतो आणि इथेनॉलचा वरील प्रमाणे मद्यपेय म्हणून सुद्धा वापर होतो. आता मद्यपेय आणि त्याचा स्कोर कशापासून बनते आणि अल्कोहोलचं प्रमाण. बियर कडधान्यापासून बनते 4 ते 8% अल्कोहोलचं प्रमाण असतं. वाईन द्राक्षाच्या रसापासून बनते 10 ते 22% प्रमाण असतं अल्कोहोलचं. सिडार जे आहे ते सफरचंदाच्या रसापासून बनते 8 ते 12% अल्कोहोल असतं. शॅम्पेन जे असते द्राक्ष रसापासून बनते 12 ते 13% अल्कोहोलचं प्रमाण असतं. ब्रँडी द्राक्षाच्या रसापासून बनते 43 ते 57% अल्कोहोलचं प्रमाण असतं. विस्की कडधान्यापासून बनते 51 ते 59% अल्कोहोलचं प्रमाण असतं. रम काकवी 51 ते 59% असतं. ग्रीन कडधान्यापासून 51 ते 69% असतं. आता अमिनो आम्लामध्ये बघा 1908 मध्ये सर्वप्रथमच के इकेडा यांना केल मधील स्वाद घटकाचा अभ्यास करताना ग्लुटामिक आम्लाचा शोध लागला आणि यातूनच मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लागलेला आहे. ग्लुटामिक आम्ल उत्पादनासाठी कोराने बॅक्टेरियम ग्लुटामिकम या जीवाणूंचा वापर केला जातो आणि इत्यादी कोला आणि बॅसिलस सबटिलिस हे जीवाणू देखील एल ग्लुटामेट स्त्रवतात असे आढळून आलेलं आहे. आता बघा काही महत्वाचे अमिनो आम्ल आणि त्यांचे उपयोग जे आहेत बघा. ग्लुटामेट बघा स्वाद वृद्धी एक घटक आहे. ग्लायसिनी मधोतक गोडी वाढवणारे घटक आहे. एल व्हॅलिन हा कीटकनाशक औषध निर्माणामध्ये वापरला जातो. एल फिनाइल ॲलेनाइल हा जो ऍस्पार्टेम उत्पादनामध्ये वापरला जातो. लायसिन, मिथिओनिन, अस्पारेट हा जे काय अन्न उद्योग अन्नामध्ये टाकण्याचा घटक आहे. त्याच्यानंतर एल थ्रिओनिन, एल सिस्टीन, एल अर्जिनिन, एल लुसिन, एल ट्रिप्टोकॉन आणि एल आयसोलिन हे सगळे औषध निर्माणामध्ये वापरले जातात. आता बघा हे ऍस्पार्टेम ही एक कृत्रिम गोडवा निर्माण करणारी शर्करा आहे असून ग्लुकोज पेक्षा 550 पट अधिक गोड असते आणि त्यामुळे मधुमेह रुग्णांकडून गोडपणासाठी याचा वापर केला जातो.
तर हे इथे लक्षात ठेवा. आता हे सगळे बघा सूक्ष्मजीव आहे. तुम्ही म्हणता हे काय आम्हाला याच्यावरती काय उपयोग आहे का किंवा याच्यावरती आम्हाला प्रश्न येतो का? तर येतो प्रश्न, कारण सूक्ष्मजीवांपासून काय काय बनतं हे आता आपण मध्ये शिकतो. आता बघा पुढे मोनोसोडियम ग्लुटामेट, अजिनोमोटो ह्याला म्हटलं जातं. हे तुम्ही शब्द कधीतरी ऐकले असतील बघा. म्हणजे कधी कधी तुम्ही कुठल्या तरी टीव्ही चॅनलवरती रेसिपी वगैरे बघता, तर त्याच्यामध्ये शब्द बऱ्याच त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. पण आपण असं कधी कुठल्या आपल्या किचनमध्ये हे असे सगळे काय पदार्थ वगैरे आपण बनवत नाही किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू वापरत नाही. पण आपण हे कधीतरी कुठल्या तरी रेसिपीमध्ये हे ऐकलेलं असतं, अजिनोमोटो. बघा, हा ग्लुटामिक आम्लाचा एक सोडियम क्षार आहे आणि ग्लुटामिक आम्ल निसर्गात टोमॅटो, द्राक्षे, चीज, मशरूम आणि इतर अन्न पदार्थामध्ये आढळते. हे एक अत्यावश्यक नसणारे अमिनो आम्ल आहे, कारण ते अन्नामधून प्राप्त झाले नाही तर शरीरामध्ये तयार केले जाऊ शकते. MSG अन्न उद्योगामध्ये स्वादवर्धक म्हणून वापरले जाते, त्यामुळे अन्न पदार्थास उमामी ही चव प्राप्त होते. आधुनिक विज्ञानानुसार चवी किंवा स्वादांचे 5 प्रकार आहेत: गोड, आंबट, कडू, खारट आणि उमामी. हे उर्फ चमचमीत ही चव अजिनोमोटो कंपनीच्या जपानी शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे. या ब्रँडचा जपानी भाषेतला अर्थ जो आहे तो चवीचं मूळ असाही होतो. MSGच्या सेवनामुळे दमा, डोकेदुखी असे आरोप केले जातात. त्यामुळे MSG बरेच वादामध्ये देखील सापडलेले आहेत. बरेच वादामध्ये सापडले. हे आरोप मात्र सिद्ध होऊ शकलेले नाही. आता तिथे एक मेटबॉलाइट्स बघा काय आहे. मेटबॉलाइट्स जे आहे, संवर्धन माध्यमात एक किंवा अधिक पोषण द्रव्याची कमतरता निर्माण झाल्यास द्वितीयक मेटबॉलाइट्स स्त्रावले जातात आणि ही मेटबॉलाइट्स सूक्ष्मजीवांना वाढीसाठी पुन्हा आवश्यक नसतात आणि टॉक्झिन्स आणि प्रतिजैविके यांचा समावेश यात होतो. आता टॉक्झिन्स काय असतं बघा, म्हणजे जे काही विषारी पदार्थ जे आहेत ते म्हणजेच काय आहे, टॉक्झिन्स. आता आपल्या शरीरामध्ये रोज युरिया तयार होतो. मग ते आपल्या युरिनच्या माध्यमातून ते बाहेर जातं. फक्त युरिनच नसतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्येही टॉक्झिन सुद्धा असतात. म्हणजे आपल्या ज्या काही सगळ्या शरीरातल्या पेशी आहेत त्याच्यामध्ये सतत रासायनिक अभिक्रिया होत असते आणि त्याच्यातून जे काही विषारी पदार्थ तयार होतात त्याला सुद्धा आपण टॉक्झिन्स म्हणू शकतो. 1988 मध्ये सर्वप्रथम इरुक्स आवी एयरसिन यांना कोरायने बॅक्टेरियम डिप्थेरी या सूक्ष्मजीवामुळे झालेल्या रोगामध्ये विषनिर्मिती झालेली आढळून आली. म्हणजे फूड पॉइझनिंग वगैरे आपण म्हणतो. जीवाणूंनी चवलेले टॉक्झिन्स रोग निर्माण होण्यात महत्वाची भूमिका बजावतात. अलीकडच्या काळात रोग निर्माण करणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी देखील विष निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जंतूंचा कीटकनाशक म्हणून वापर होऊ लागलेला आहे. सर्वसामान्यपणे टॉक्झिन्स प्रतिम स्वरूपात असतात. बाधित पेशीच्या चयापचय क्रियेमध्ये ते बिघाड घडवून आणतात. उदाहरणार्थ बॅसिलस यूथुरेन्सिस हा जीवाणू बीटा एक्झिकॉटोन्सिस हे विष स्त्रावतो. हे विष माशी आणि डास, भृंग, वाळवी, फुलपाखरू आणि पतंग इत्यादी विरुद्ध प्रभावी आहे आणि सस्तन प्राण्यांवर याचा परिणाम होत नाही, कारण जठरातील आम्लस्रवण आणि पेप्सिनमुळे त्याची अवनती बिनविषारी स्वरूपात होते. तर हे सगळे जीवाणू मुळे असणारे विष आहे. त्यानंतर बघा मायक्रोटॉक्सिन्स किंवा बुरशींची विष आहेत बघा. विविध उत्पादने जसं की विकरे, सेंद्रिय आम्ल, प्रतिजैविके, पेशी प्रथिन, चीज इत्यादी या बुरशीपासून मिळवली जातात आणि मात्र बुरशीने निर्माण केलेली मायक्रोटॉक्सिन्स विष ही मानव, प्राणी आणि वनस्पतींना देखील हानिकारक आहेत. ही विष दूध, चीज, मका, कापसाच्या बिया, शेंगदाणे, खोबरे, बदाम, अंजीर, मसाले आणि इतर अन्नपदार्थ इत्यादींमध्ये आढळून आलेली आहे. त्यांच्या प्रमाणानुसार ही विष कर्करोगजन्य, उत्परिवर्तनजन्य, जन्मजात दोष प्रोत्साहक, प्रतिकारक क्षमता कमी करणारी इत्यादी ठरू शकतात. आता मायकोटॉक्सिकोसिस बघा काय आहे, म्हणजे मायकोटॉक्सिन्स असलेले दूषित अन्न सेवन केल्याने होणारी विषबाधा होय. यामध्ये पुढील मायकोटॉक्सिनचा समावेश होतो बघा. अल्फा टॉक्सिन्स, ऑफ्राटॉक्सिन्स, झिरेलोनोन, स्टिट्रिनिन, स्टेरिमॅटोसिस्टिन, ट्रायकोथेसिन्स, पाटोलिन, पेनिसिलिक ऍसिड आणि ल्युमिनिसिन्स हे एवढे सगळे जे आहेत ते वेगवेगळे बुरशीपासून तयार होणारी विषांची नाव आहेत. आता विषारी बुरशी म्हणजे काय असतं बघा. अल्टरनेरिया, ऍस्परगिलस, व्हॅलिसेप्स, फ्युजारियम, पेनिसिलियम, बोटेलस, अँगॅरिकस आणि मायरोथेसियम आणि पिथोमायसिस ही सगळी विषारी बुरशीची उदाहरणे. आता बघा हे काही प्रमुख मायकोटॉक्सिन्स आहेत. आता बघा ऍस्परगिलस टॉक्सिन जे आहे अल्फा टॉक्सिन B1, B2, B3, B4 याच्यापासून लिव्हरचा कर्करोग होऊ शकतो. लिव्हरमध्ये DNA ची निर्मिती थांबवतो. त्याच्यानंतर
स्टेरिकियाटोमिसिस्टिन जे आहे कर्करोगजन्य पेशीची वाढ होते. अक्राटॉक्सिन जे आहे ते किडनीमध्ये गाठ किंवा प्रतिनिर्मिती थांबवतो. त्याच्यानंतर बघा फ्युजारियम टॉक्सिन जे आहे त्याच्यामध्ये मोनिलिफॉर्मिन जे आहे, मोनिलाय आजार, प्लेटलेट्स मध्ये रक्ताचं प्रमाण कमी होण्याचे आजार त्याच्यामुळे होतात. इम्युनोसिन्स जे आहे बघा त्याच्यामध्ये ल्युकोएन्सेफॅलोमलेसिया चेतासंस्थेचा एक रोग होतो आणि हा रोग कर्कजन्य रोग आहे. त्यानंतर बघा ट्रायकोथिसिन्स जे आहे त्वचारोग, अन्नलिकेचा कर्करोग इत्यादी होतात. आणि झेरिलिनोन जे आहे ते सर्वायकल कॅन्सर त्याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा हे पेनिसिलियम टॉक्सिन जे आहे त्याच्यामध्ये सिट्री ओरेडियन होतो, हृदयाची बेरी जे आहे त्याचा रोग होतो. सिट्रिनिल किडनीज हानी पोहोचते. त्याच्यानंतर सायक्लोपायपियाझिनिक जे आहे ऍसिड त्याच्यामध्ये पेनिसिलिक ऍसिड मध्ये सूज, कर्करोग, प्रोत्साहक, पाटोलिन मध्ये महत्वाच्या अवयवांमध्ये इजा होते, कॅपिलरी मध्ये. पेनिट्रेम ए मध्ये रक्ताचे उजलाप होतात. रुब्राटॉक्सिन मध्ये लिव्हरचे आजार होतात. आणि इतर मायकोटॉक्सिन जे आहेत बघा एर्गोट अल्कलॉइड त्याच्यामध्ये एर्गोसिन, एग्रोमेरिटिन, एग्रोक्रिस्टिन, ओके, हे सगळे आहेत. त्याच्यानंतर ॲगोरेकस मध्ये बघा ॲरेटेन, ॲमेटॉक्सिन, अॅमिनोटेसेन्स. त्याच्यानंतर क्वाशिओर्कर जे आहे मशरूमची विषबाधा आहे, हे सगळे त्याच्यामध्ये पदार्थ. त्याच्यामध्ये बघा प्रतिजैविक पण आहेत, अँटीबायोटिक्स, ओके, जे आता अँटीबायोटिक्स म्हणजे जसं की पेनिसिलियम जे आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बनवलेलं आहे, जे जगाचा पहिला अँटीबायोटिक, त्याला आपण प्रतिजैविक म्हणतो. तरी अशी काही प्रतिजैविक सुद्धा जी आहेत ती ह्या जीवाणू विषाणूपासून बनवली जातात. ओके, बघा प्रतिजैविक ही सूक्ष्मजीवांनी निर्माण केलेली द्वितीयक मेटबोलाइट्स असणारी रसायने असून ती इतर सूक्ष्मजीवाविरोधी कार्य करतात. म्हणजे आता जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो ते सुद्धा जीवाणूपासून बनलेलं असतं, पण आपल्या शरीरामध्ये जे काही अँटीजन असतात, प्रतिजन असतात, जे आपल्या शरीरामध्ये घुसखोरी करतात, इजा पोहोचवतात, तर त्यांना प्रतिकार करणारी हे अँटीबायोटिक सुद्धा सूक्ष्मजीवापासून बनवली जातात. प्रतिजैविक त्याला आपण म्हणतो. प्रतिजैविक ही सूक्ष्मजीवांनी निर्माण केलेली द्वितीयक मेटबोलाइट्स असणारी रसायने असून ती इतर सूक्ष्मजीवांविरोधी कार्य करतात. आता बघा सूक्ष्मजीवांनी उत्पादित केलेल्या या प्रतिजैविकांचा वापर जीवाणू, बुरशी आणि प्रोटोझोआ इत्यादीमुळे होणाऱ्या मानवी रोगांच्या उपचारासाठी होतो. आता बघा कुठली कुठली आहेत सूक्ष्मजीवांनी निर्माण केलेली प्रतिजैविके. जीवाणू त्याच्यामध्ये बघा कुठले कुठले आहेत, बॅसिलस ब्रेव्हिस, बॅसिलस पॉलीमॅक्झा, बॅसिलस सबटिलिस, स्ट्रेप्टोकॉकस क्रेमोरिस, हे सगळी जीवाणूंची नाव आहेत. त्याच्यामध्ये टायरोथ्रिसिन, पॉलीमॅक्झिन बी, बॅसिट्रायसिन, हे एवढे सगळे आहेत. आता हे तुम्हाला इतकं सगळं काय तोंडपाठ करायची गरज नाही, कारण नावं खूप अवघड आहेत आणि एवढं काही सगळं तुम्हाला डीप मध्ये लिहिण्याची गरज पडत नाही. फक्त तुम्ही थोडंसं ट्रिक्स नुसार तुमच्या ते थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण हे जर प्रिलिम्सचा जोड्या लावामध्ये वगैरे विचारलं जातं किंवा तुम्हाला आता जेव्हा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह असेल त्यावेळेस तुम्हाला हे थोडंफार त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स लिहायला थोडाफार लिहिता आला पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ऍक्टिनोमायसेट्स, त्याच्यामध्ये बघा मायक्रोमोनोस्पोरा परफ्युरी जे आहे ते जेंटामायसिन प्रतिजैविक आहे. त्याच्यानंतर नोकार्डियापासून रायफॅमायसिन जे आहे ते बनतं. स्टेप्टोमायसिस ग्रिसियस पासून स्टेप्टोमायसिन बनतं क्षयरोगासाठी. स्टेप्टोमायसिस ॲरिओफोरेन्स पासून टेट्रासायक्लिन बनतं. स्टेप्टोमायसिस एरिथ्रियस पासून एरिथ्रोमायसिन बनतं. स्टेप्टोमायसिस नुर्सी पासून निस्टॅस्टिन बनतं. स्टेप्टोमायसिस पेरड्स पासून नोबायोसिन बनतं. बुरशी जे आहे ते सेफॅलोस्पोरियम ॲक्रोमोनियम पासून सेफॅलोस्पोरिन्स बनतं. पेनिसिलियम क्रिसोजेनम पासून पेनिसिलिन बनतं. पेनिसिलियम ग्रिसिओफल्चम पासून ग्रिसिओफल्विन बनतं. पेनिसिलियम नोटॅटम पासून पेनिसिलिन हे प्रतिजैविक बनतं. आता प्रतिजैविकाचं उत्पादन करणाऱ्या भारतीय संस्था बघा कुठल्या कुठल्या आहेत. मुंबई मध्ये बायर इंडिया लिमिटेड ही कंपनी आहे. बायोकेम फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज, ओके. त्याच्यानंतर बघा ग्लॅक्सो इंडिया लिमिटेड आहे. जॉन वेल्थ इंडिया लिमिटेड आहे. फायझर लिमिटेड आहे. सॅमडोज इंडिया लिमिटेड आणि फोसिस इंडिया लिमिटेड, ह्या इतक्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत मुंबईमधल्या त्या प्रतिजैविकांची निर्मिती करतात, म्हणजे अँटीबायोटिक बनवतात. त्याच्यानंतर वडोदरामध्ये बघा ताराबाई केमिकल्स आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड आहे. अहमदाबादमध्ये कॅडिया केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. बंगळुरूमध्ये ॲस्ट्रा आयडिया लिमिटेड आहे. पुण्यामध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक लिमिटेड आहे. 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या जीवाणू विरोधी
प्रतिजैविकाचा शोध लावला होता. आणि हे ग्रीन रंगाचं जे काही कवक होतं त्याच्यापासून पेनिसिलिन नावाचे ग्रीन कलरचं जे काही कवक होतं त्याच्यापासून हिची निर्मिती केली होती. त्यांना असं आढळून आलं की बघा, स्टाफायलोकॉकस या जीवाणूचे कल्चर बुरशीने पेनिसिलिन नोटाटम दूषित झाल्यास जीवाणूंची वाढ होत नाही. जगभरातून सर्वाधिक वापरले जाणारे प्रतिजैविकाचे 4 गट म्हणजे पेनिसिलिन, सेफेलोस्पोरिन्स, टेट्रासायक्लिन्स आणि एरिथ्रोमायसिन्स हे आहेत. त्याच्यामध्ये लक्षात ठेवू. आता आपण बघितलं प्रतिजैविके. ओके, आता आपण बघूया प्रोबायोटिक्स. ओके, आता हे काय बघितलं आपण, प्रतिजैविक अँटीबायोटिक्स. आता आपण बघूया प्रोबायोटिक्स. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय असतं बघा, प्रो म्हणजे फॉर त्यासाठी, आणि बायोस म्हणजे जीवन, म्हणजे लाईफ साठी. ओके, असं त्याचा अर्थ होतो. ओके, प्रोबायोटिक्स जीवनासाठी. प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत सूक्ष्मजीवांचे बनलेले असलेले असे पूरक अन्न जे आश्रय प्रदाता प्राण्याच्या आतड्यामधील सूक्ष्मजीवांचा समतोल सुधारून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. म्हणजेच काय, प्रोबायोटिक जे जिवंत सूक्ष्मजीवांमध्ये बनलेले असतात, सूक्ष्मजीवांपासून बनलेले असतात, पण ते अन्न जे आश्रयदाता प्रदान खातो त्याच्या प्राण्याच्या तड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल सुधारून त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, प्रोबायोटिक्स. 1946 मध्ये DM लिली आणि H स्टील बेल यांनी इतर सूक्ष्मजीवांवर परिणाम करणाऱ्या सूक्ष्मजीवांसाठी प्रोबायोटिक ही संज्ञा सर्वप्रथम वापरली, आणि एका सूक्ष्मजीवाने स्त्रवलेले पदार्थ इतर सूक्ष्मजीवांना प्रोत्साहक ठरू शकतात असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच रशियाचे नोबेल विजेते एली मेटकायफोफ यांनी असे सुचवले की आतड्यातील जीवाणू किंवा फ्लोरामधील हानिकारक सूक्ष्मजीवांच्या जागी उपयोगी सूक्ष्मजीवांना पुनर्स्थित करून फ्लोरामध्ये सुधारणा करता येऊ शकते. आणि त्यांनी असाही सिद्धांत मांडला की आतड्यातील प्रथिननाशक प्रोटेओलायटिक जीवाणूंनी निर्माण केलेल्या विषारी पदार्थांमुळे वार्धक्याची प्रक्रिया घडते. लॅक्टिक आम्ल जीवाणूंनी दुधाचे किण्वन केल्यास लॅक्टोजचे किण्वन होऊन सामू कमी होतो, व अशा दुधाचे सेवन केल्यास आतड्यातील प्रथिननाशक जीवाणूंची वाढ प्रतिबंधित केली जाते. तर प्रोबायोटिक्स हे म्हणजे काय आहे की अन्नपचनाच्या ह्याच्यामध्ये ते मदत करतात. त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी बल्गेरियन बॅसिलिस या साह्याने आंबवलेले दूध आपल्या आहारात वापरले. 1930च्या दशकात मिनोरू शिरोटा या क्योटो विद्यापीठातील वैद्यकीय प्राध्यापकाने याकुल्ट हे किण्वन केलेले दूध उत्पादन बनवले, आणि त्यानंतरच्या काळात अनेक लॅक्टिक आम्ल जीवाणूंचा प्रोबायोटिक्स म्हणून वापर सुरू झाला. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस. आता लॅक्टोबॅसिलस बघा, हे प्रोबायोटिक्स आहे, बरोबर, कारण दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होण्यासाठी लॅक्टोबॅसिलस जीवाणू जे आहेत ते मदत करतात, पण त्याचा वापर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणजेच काय आहे, प्रोबायोटिक्स. आणि हे काय करतं बघा, जे आपल्या शरीरात ताईचे सूक्ष्मजीव आहेत ते जे काही चुकीचे द्रवपदार्थ स्रावले त्याला विरोध करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करत असतात. आणि ते लॅक्टोबॅसिलस हे उदाहरण ते लक्षात तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघा, क्रिया करण्याची पद्धत बघा, प्रोबायोटिक्स कसं काम करतं. प्रोबायोटिक्स खाली वर्णन केल्याप्रमाणे विविध मार्गाने आरोग्य सुधार. बघा, आतड्यातील सूक्ष्मजीवांच्या संतुलनाचे नियंत्रण. आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही सूक्ष्मजीव आहेत जे अन्नपचनाच्या प्रक्रियेत त्याच्यामध्ये ते मदत करतात. आता आतड्यामध्ये, आता लहान आतडा आणि मोठा आतडा, आता लहान आतडा आणि मोठा आतड्यात सुद्धा पचन संस्थेचा खूप महत्वाचा घटक आहे, बरोबर. लहान आतड्यामध्ये जे काही स्वादुपिंड, जे काही लहान आतड्याची ग्रंथी आहे पॅनक्रिज, त्याच्यामध्ये अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हे तीन जे विकर जे आहेत ते स्त्रावले जातात. आणि हे सगळे विकर कुठे स्त्रावले जातात, तर लहान आतड्याच्या ग्रंथीमध्ये हे स्वादुपिंडामध्ये स्त्रावले जातात. मग आता हे प्रोबायोटिक्स म्हणजे काय की आतड्यातले जे काही सूक्ष्मजीव आहेत त्याचं संतुलन करणे, म्हणजे तिथे जे आपल्या अन्नाचं जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स याचं पचन होण्यासाठी जे काही विकर तिथं स्त्रावली जातात, कुठली, अमायलेज, ट्रिप्सिन्स आणि लायपेज. तर हे विकर स्त्रावली जातात आणि त्याच्या मार्फत हे प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स यांचं पचन होतं. मग इथे सुद्धा सूक्ष्मजीव काम करतात, आणि त्या सूक्ष्मजीवांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात. आतड्यामध्ये सर्वाधिक आढळणारे उपयोगी सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलस आणि
बायफिडोबॅक्टेरिया. आतड्यामधून रोगजंतूंचा होणारा शिरकाव ते थांबवतात आणि सूक्ष्मजीव विरोधी क्रिया करतात. तर सूक्ष्मजीव विरोधी बघा क्रिया कशी करतात. प्रोबायोटिक्स मध्ये काही क्रियाशील पदार्थ तयार होतात जे रोगजंतूचा नाश करतात किंवा ते प्रतिबंधित करतात. प्रोबायोटिक शर्करेची किण्वण घडवून सेंद्रिय आम्ले त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि ऍसिटिक आम्ल ठरवतात आणि काही कमी सामूस या सेंद्रिय आम्लांचे मिश्रण सूक्ष्मजीव प्रतिविरोधी ठरतात. काही प्रोबायोटिक सूक्ष्मजीव बॅक्टेरियोसिन्स म्हणून ओळखली जाणारी प्रतिजैविके तयार करतात आणि ही प्रतिजैविके रोगजंतूच्या पेशी भित्तिकांना लक्ष्य करतात. तसेच लॅक्टिक ऍसिड जीवाणूमार्फत तयार केले जाणारे हायड्रोजन पेरॉक्साईड देखील रोगजंतू विरुद्ध क्रियाशील आहे. आता बघा रोगप्रतिकारक व्यवस्था काय आहे. प्रोबायोटिक्स अंगभूत रोगप्रतिकारक क्षमतेत सक्रिय करतात आणि अतिरिक्त दाह सूज जे आहे ते रोखतात. त्यामुळे पचन संस्थेच्या काही रोगांपासून त्याचे संरक्षण त्याचं केले जातं. आता अंगभूत रोगप्रतिकारक क्षमतेचे नियमन झाल्याने बालकांमधील ऍलर्जीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. आता बघा प्रतिजैविक निगडीत अतिसार जे आहे बघा शरीरांतर्गत रोगजंतूंना दडपून प्रतिजैविक निगडीत अतिसाराचे नियंत्रण केले जाते. आता जे काय आपल्या शरीरात पण चुकीचे सूक्ष्मजीव चांगले सूक्ष्मजीव तयार होतात बघा जे आपण लहानपणी वगैरे म्हणतो ना जंत झाले मग ते बाहेर काढणं त्याला मारणं त्याला विरोध करणं हे सुद्धा काम हे प्रोबायोटिक्स करत असतात. नेक्स्ट बघा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण सुद्धा कमी करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करतात. कर्करोगापासून संरक्षण करतात. जसं एससीएफ आणि जीवनसत्वांचा पुरवठा मोठ्या आतड्याच्या उत्तीर्ण झाल्याने मोठ्या आतड्यांना कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. त्याच्यानंतर शरीराबाहेर रोगजंतूंना अटकाव करतात जसं की प्रवाशांना होणारा अतिसार वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रोबायोटिक्स अटकाव करतात किंवा मदत करतात. रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण सुद्धा कमी करण्याचे काम हे प्रतिजैविक करत असतात. लॅक्टोज सहनशीलता वाढवते आणि विविध दुग्ध पदार्थांमध्ये लॅक्टोजचे हायड्रोलिसिस संयुक्त होऊन लहान कणांमध्ये पृथक्करण होते आणि त्यामुळे लॅक्टोजची सहनशीलता वाढते म्हणजे लॅक्टोजचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. आता बघा हे प्रोबायोटिकचे प्रकार कुठले कुठले प्रोबायोटिकचे प्रामुख्याने खालील 4 प्रकार आहेत. कुठले बघा बायफिडोबॅक्टेरिया. आता त्याचा उपयोग काय होतो बघा पोषण द्रव्यांचं शोषण आणि इतर जीवाणूंचे नियंत्रण करण्यासाठी उपयोग. आता हे प्रोबायोटिकचे 4 प्रकार लक्षात ठेवा याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा एंटेरोकॉकस थिसियस त्याच्यामध्ये बघा प्रतिजैविकांशी निगडीत अतिसाराची लक्षणं कमी करण्यासाठी वापर. नंतर लॅक्टोबॅसिलसचा प्रोबायोटिक्स मध्ये सर्वाधिक वापरले जाणारे सूक्ष्मजीव त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस लॅक्टोबॅसिलस बल्गॅरियस लॅक्टोबॅसिलस रोनोमेस यांचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर सेप्टोकॉकस थर्मोफिलस काय आहे बघा लॅक्टोजचे पचन वाढवते आणि लॅक्टोज सहनशीलता कमी असणाऱ्या रुग्णांना उपयोगी पडते. त्याच्यानंतर बघा सूक्ष्मजीव आणि उपयोग आणि त्याचे फायदे. कुठल्या सूक्ष्मजीवाचा कुठल्याच्यामध्ये फायदा होतो. आता बघा बॅसिलस कोएम्बिस याचा उपयोग पोटदुखी थांबवतं विषाणू संसर्ग विरोधी प्रतिकार क्षमता वाढवतं. त्यानंतर बायफिडोबॅक्टेरियम ॲनिमॅलिस जे आहे पोटदुखी बद्धकोष्ठता ह्याच्यासाठी फायदेशीर आहे. बायफिडोबॅक्टेरियम लॉंगम जे आहे बघा ते कॉन्टिसेप्शन थांबवतं. लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस जे आहे प्रतिजैविकाचा दुष्परिणाम कमी करतं. त्याच्यानंतर लॅक्टोबॅसिलस जोहान्सोनी जे आहे ते पेप्टिक अल्सरला कारणीभूत असणाऱ्या हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूचं आतड्यामधील प्रमाण कमी करण्याचं काम करतं. लॅक्टोबॅसिलस रुटेरी जे आहे ते दातांचं किडणं कमी करतं. हिरड्यांची दाह सूज पेरिओडायटिस हिरड्यांना झालेला एक गंभीर संसर्ग ज्यामुळे हिरड्यामधील उती आणि जबड्याची हाड यांना मोठी इजा होते. लॅक्टोबॅसिलस रेनोमसस जे आहे आणि लॅक्टोबॅसिलस रुटेरी यांचं मिश्रण जे बघा तोंडावाटे सेवन केल्यास त्यांचे योनीत वसाहतीकरण होऊन योनीची सूज दाह कमी होते. त्यानंतर बघा लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस जे आहे त्याच्यामध्ये क्लोट्रिडियम डिफिसाइल संबंधित आजार जे असतात ते कमी होतात आणि लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस व लॅक्टोबॅसिलस केसी जे आहे आतड्यामधील हानिकारक रोगजंतूंना अटकाव आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्याचं काम करतात. त्याच्यानंतर बघा प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स म्हणजे काय असतं आणि सिनबायोटिक्स. आता प्रीबायोटिक्स हा अन्नाचा पचन होणारा असा भाग आहे जो पचन संस्थेतील प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना काय आहे प्रीबायोटिक हा एक अन्न पचनाचा असा भाग आहे की जो प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना देतो. 1995 मध्ये मार्सेल रॉबर्ट फ्राईड यांनी सर्वप्रथमच प्रीबायोसिस शोधले आणि व्हे किंवा दहाचे पाणी किंवा लॅक्टोज पासून मिळवलेले प्रोबायोटिक पदार्थ पुढील प्रमाणे लॅक्टेटो लॅक्टोज सुक्रोज आणि लॅक्टो ऑलिगोसॅक्राइसिस हे
या पदार्थाचे लहान आतड्यात पचन होत नाही व पुढे ते मोठ्या आतड्याकडे सरकतात. या ठिकाणी प्रोबायोटिक सूक्ष्मजीवांकडून त्यांचे किण्वन होते. त्यामुळे मोठ्या आतड्यातील उपयोगी सूक्ष्मजीवांच्या वाढीस ते प्रोत्साहन मिळते. अलीकडेच प्रोबायोटिक जीवाणू आणि प्रोबायोटिक पदार्थ यांचे मिश्रण असणारी अनेक उत्पादने USA मध्ये उपलब्ध झाली आहेत. आणि या मिश्रणांना सिनबायोटिक्स संबोधले जाते. तर प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स आणि सिनबायोटिक्स यातला फरक जो आहे तो तुम्ही इथे लक्षात घ्या. आता बघा भारतातील प्रोबायोटिक्स उत्पादने कुठे कुठे घेतली जातात. 2007 मध्ये प्रोबायोटिक आईस्क्रीम प्रोलाईफ बनवणारी अमूल ही भारतातील पहिली कंपनी ठरली. अमूल मार्फत प्रोबायोटिक्स लसीचं देखील उत्पादन सुरू करण्यात आलं होतं. आणि नेस्ले नेस्विटा हे भारतातील पहिले प्रोबायोटिक असणारे दही ठरलेले आहे. नेस्ले नेस्विटा हे पहिलं प्रोबायोटिक असणारं दही ठरलेलं आहे. त्याच्यानंतर बघा प्रोबायोटिक उत्पादन कंपन्या कुठल्या कुठल्या आंध्र प्रदेशमध्ये आहे डे जेनेरिक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, SKS बायो प्रोडक्ट्स आणि युनिक बायोटेक लिमिटेड. तामिळनाडूमध्ये ॲग्रिया इम्पेक्स नॅचरल न्यूट्रिशन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि महाराष्ट्रामध्ये पवन टर्नकी प्रोजेक्ट्स को कंपनी लिमिटेड आणि झायटेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे एवढे सगळे प्रोबायोटिक्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. आता प्रोबायोटिक्स मध्ये घ्यायची काळजी बघा, त्याच्याबाबत घ्यायची काळजी काय आहे. प्रोबायोटिकचे सेवन जरी सुरक्षित असले तरी त्यामुळे काही दुष्परिणाम घडू शकतात. आणि प्रतिकार क्षमता कमी असणाऱ्या लोकांना किंवा गंभीर आजार असणाऱ्या लोकांना प्रोबायोटिक्स धोकादायक ठरू शकतात. प्रोबायोटिक्समुळे पॅनक्रियाटिस झालेल्या रुग्णांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. आता बघा जैव खनन आणि बायोलिचिंग जे आहे त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. खनिजधारक खडकांमधील धातू सूक्ष्मजीवांच्या मदतीने विरघळण्याची प्रक्रिया म्हणजे बायोलिचिंग किंवा जैव खनन होय. टाकाऊ पाण्यातून विरघळलेले तांबे मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. निम्न दर्जाचे धातू असणारी खनिजे रासायनिक प्रक्रियेने मिळवणे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर नसल्याने त्यासाठी सूक्ष्मजीव तंत्रज्ञान वापरण्यात येते. उच्च दर्जाची जे काही खनिजे जे आहेत बघा विलग करताना निम्न दर्जाची खनिजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात आणि ह्या निम्न दर्जाच्या खनिजे कचऱ्याच्या ढिगांमध्ये पर्यावरणात टाकून दिली जातात. या निम्न दर्जाच्या खनिजांमध्ये निकेल, शिसे आणि झिंक खनिजे लक्षणीय प्रमाणात असतात, ज्यावर बायोलिंग पद्धतीने प्रक्रिया करता येऊ शकते. युरेनियम आणि तांबे यांच्या बायोलिचिंगचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकीकरण करण्यात आलेले आहे. बायोलिचिंग जैव खनन ही आंतरशाखीय ज्ञानशाखा असून यामध्ये धातुशास्त्र, रसायन अभियांत्रिकी, सूक्ष्मजीवशास्त्र आणि रेणवीय जीवशास्त्र यांचा वापर केला जातो. थायोबॅसिलस या बायोलिचिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्राम निगेटिव्ह बॅसिलसचा अभ्यास सर्वाधिक प्रमाणावर झालेला आहे आणि हा बॅसिल ऋतू किंवा अर्धवाद द्रावणीय सल्फरच्या ऑक्सिडीकरणातून ऊर्जा प्राप्त करतो. बायोलिचिंग मध्ये घडणाऱ्या अभिक्रिया खालील दोन प्रकारच्या असतात बघा, प्रत्यक्ष जीवाणूजन्य लिचिंग आणि अप्रत्यक्ष जीवाणूजन्य लिचिंग. आता बघा यामध्ये खनिज आणि जीवाणू यामध्ये थेट भौतिक संपर्क असतो प्रत्यक्ष जीवाणूजन्य लिचिंग. ओके. आता बायोलिचिंग जे आहे बघा, खनिजधारक खडकांमधील धातू सूक्ष्मजीवांच्या मदतीने विरघळण्याची प्रक्रिया म्हणजे काय आहे बायोलिचिंग किंवा जैव खनन. आता टाकाऊ पाण्यातून मिळालेले जे काही तांबे आहे मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो किंवा निम्न दर्जाचे धातू असणारी खनिजे रासायनिक प्रक्रियेने मिळवण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आता थायोबॅसिलस या बायोलिचिंग साठी वापरल्या जाणाऱ्या ग्राम निगेटिव्ह बॅसिलसचा अभ्यास सर्वाधिक प्रमाणावर झालेला आहे. ह्या बॅसिल ऋतू किंवा द्रावणीय सल्फरच्या ऑक्सिडीकरणातून ऊर्जा प्राप्त करतो. बायोलिचिंग मध्ये घडणाऱ्या अभिक्रिया खाली दोन प्रकारच्या असू शकतात, प्रत्यक्ष जीवाणू आणि अप्रत्यक्ष जीवाणूजन्य लिचिंग. आता याच्यामध्ये काय सांगितलं, प्रत्यक्ष जीवाणूजन्य लिचिंग मध्ये थेट भौतिक संपर्क असतो कुणामध्ये खनिज आणि जीवाणूमध्ये, आणि अप्रत्यक्ष जीवाणूमध्ये जीवाणू आणि खनिजामध्ये थेट भौतिक संपर्क नसतो आणि सूक्ष्मजीवांमार्फत लिचिंगचे कारक निर्माण केले जातात आणि या लिचिंग कारकांमार्फत खनिजांचे ऑक्सिडीकरण होते. आता बायोलिचिंगची उदाहरणं बघा कुठले कुठले आणि वापरता येणारे सूक्ष्मजीव कुठले कुठले बघा. तांब्याचं जर शोधायचं असेल बायोलिचिंग त्याच्यासाठी कुठलं काय वापरलं प्रतिक्रिया तांब्याचे लिचिंग घडून आणणाऱ्या वनस्पती कित्येक वर्षभरापासून जगात वापरल्या जात आहेत आणि सूक्ष्मजीवामध्ये या मोर्बेसिलिस फेरो ऑक्सिडन्स हे वापरले जातात. युरेनियम मध्ये बघा, युरेनियमची लिचिंग तांब्यापेक्षा महत्वपूर्ण ठरते, मात्र यामध्ये कॉपरच्या तुलनेत युरेनियम कमी प्रमाणात प्राप्त होते. आता बघा 1 टन युरेनियम मिळवण्यासाठी 1000 टन युरेनियम खनिजे हाताळावे लागते आणि युरेनियम खनिजाचे लिचिंग मोठ्या प्रमाणावर येतात दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि भारत या देशामध्ये केले जाते. सूक्ष्मजीवामध्ये बघा थायोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स हे वापरले जातात. आता सोने आणि चांदीमध्ये बघा खनिजापासून मौल्यवान धातूंची प्राप्ती वाढवण्यासाठी बायोलिचिंग तंत्रज्ञानाचा वापर
केलं जातं. सूक्ष्मजीव मध्ये बघा थायोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स वापरलं जातं. त्यांचा सोने आणि चांदी मिळवण्यासाठी, खनिजापासून मौल्यवान धातूंची प्राप्ती वाढवण्यासाठी बायोलिचिंग तंत्रज्ञानाचा वापर होतो. सोने प्रामुख्याने आर्सेनोपायराइट किंवा पायराइट या खनिजांपासून मिळवतात. आता सिलिका जे आहे बघा त्याच्यामध्ये मॅग्नेसाइट, बॉक्साइट, डोलामाइट आणि बेसाल्ट ही सिलिकाची प्रमुख खनिजे आहेत. त्याच्यामध्ये 1990 मध्ये मोहेती आणि सहकार्यांनी मॅग्नेसाइट खनिज साठ्यांमधून बॅसिलस लायकेनिफॉर्मिस हा जीवाणू विलग केलेला आहे. बोस इन्स्टिट्यूट येथे विकसित केलेला बॅसिलस लायकेनिफॉर्मिस या जीवाणूचा वापर सर्वप्रथमच बर्न स्टँडर्ड मर्यादित कंपनी आणि जैवतंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सातेम तामिळनाडू येथे स्थापन करण्यात आलेला 5 टन क्षमतेच्या प्रायोगिक प्रकल्पामध्ये करण्यात आलेला. बायोलिचिंग साठी वापरता येणारे सूक्ष्मजीव बघा बॅसिलस लायकेनिफॉर्मिस, सल्फोसबस ऍसिडोकॅल्डेरियस, बॅसिलस पॉलिमाय, लेप्टोस्पायरिलियम फेरोऑक्सिडन्स, थर्मोसिकस थायोपॅरस, सुडोमोनास फ्लुरेसन्स, थायोबॅसिलस थर्मोफिलिका एवढे सगळे बायोलिचिंग साठी वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सूक्ष्मजीव काम करतात. म्हणजे आता कुठलाच घटक नाही की तिथे सूक्ष्मजीव मदत करत किंवा तिथे नसतात. आता बघा बायोफिल्ट्रेशन म्हणजे काय असतं, जैवनिक स्पंदन. आता सूक्ष्मजीवांचा वापर करून उज्वनशील सेंद्रिय पदार्थापासून दूषित हवेला शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे बायोफिल्ट्रेशन. आता बघा इथं प्रक्रिया झालेल्या वायू, आता दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे ना, तर तिथं हे बायोफिल्ट्रेशन केलेलं आहे बघा. म्हणजे काय केलं जातं, त्याच्यामध्ये एक मशीन सारखं असतं, त्याच्यामध्ये जे काय प्रदूषित हवा वगैरे ते केलं जातं, त्यानंतर शुद्ध हवा त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. मग त्याला काय म्हणतात, बायोफिल्टर. म्हणजे काय, जे काय उज्वनशील सेंद्रिय पदार्थ ज्यापासून दूषित हवेला शुद्ध करण्याचं तंत्रज्ञान. आता बायोफिल्टरेशन म्हणजे काय असतं, बायोफिल्टर्स वापरून केले जाते. सूक्ष्मजीवांनी बनलेल्या सक्रिय जैवथरांचे आवरण असलेला कंपोस्ट किंवा मृदेच्या स्तंभातून वायू संचरित केला जातो. या वायूतील वायुरूप सेंद्रिय प्रदूषकांचा कार्बन आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून सूक्ष्मजीवांकडून वापर केला जातो आणि वायूमधील हानिकारक संयुगाचा अवक्षय या सूक्ष्मजीवांकडून केला जातो. बायोफिल्टर्स मध्ये वापरण्यात येणारे सूक्ष्मजीव बायोफिल्टर्स मध्ये वापरले जाणारे एरोबिक प्रकारचे आहेत आणि त्यापैकी बहुतांश हे जीवाणू आहेत. त्यासोबतच्या आदिजीवी म्हणजे प्रोटोझोआ, सुडोमोनास जीवाणू, अपृष्ठवंशी प्राणी आणि ऍक्टिनोमायटेट्स प्रामुख्याने स्ट्रेप्टोमायसिस याचाही वापर केला जातो. काही बुरशी देखील वापरल्या जातात, उदाहरणार्थ ऍस्परगिलस, बोट्रायटिस, अल्टरनेरिया, त्याच्यानंतर क्लॅडोस्पोरियम, फ्युरियम, मोर्टेरेस, हायझोपस, पेनिसिलियम, ट्रायकोडर्मा इत्यादींचा सुद्धा वापर ह्याच्यामध्ये केला जातो. तर हे सगळे जे काय आहेत बघा सूक्ष्मजीव, जे बायोफिल्ट्रेशन साठी, इथेनॉल निर्मितीसाठी, अल्कोहोल निर्मितीसाठी, प्रतिजैविक बनवण्यासाठी, जैवखान करण्यासाठी, बायोलिचिंग करण्यासाठी, अन्न प्रक्रियेमध्ये अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या कामांसाठी, इव्हन आपल्या शरीरामध्ये अन्नपचन होण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांची आवश्यकता असते. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये अमिनो आम्ल तयार करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींसाठी सूक्ष्मजीव हे मदत करतात. तर एवढी सगळी काय सूक्ष्मजीवांची नाव पाठ करण्यात किंवा वाचत बसण्याची गरज नाही. फक्त आपल्या जेवढं काय परीक्षेसाठी महत्वाचं आहे तेवढं फक्त इथे आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण सूक्ष्मजीव संवर्धन आणि कल्चर हे जे काय एक आपण चॅप्टर आज आहे तो इथे बघितलेला आहे. आता हे सगळं बघा कन्सेप्च्युअल नाही, त्यामुळे तुम्हाला हे खूप बोर होत असणार आहे. आता आपला एक बायोटेक्नॉलॉजी एक चॅप्टर आहे, तो पुढच्या वेळेस आपलं संपेल. म्हणजे नंतर मग आपण एक चांगला फ्रेश एक आपल्या ह्यातलाच एक घटक जो आहे डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, तो आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट लेक्चर पासून. तर तो तुम्हाला थोडासा इंटरेस्टिंग वाटेल किंवा थोडासा बोर होणार नाही, कारण बायोटेक्नॉलॉजी मध्ये पहिले 1-2 चॅप्टर फक्त जरा कन्सेप्च्युअल होते, डीएनए आरएनए जरा इंटरेस्टिंग होते. नंतर बायोलॉजी सगळे चॅप्टर जे आहेत ते खूपच थेरॉटिकल आहेत. म्हणजे शिकवताना सुद्धा असं खूपच नको वाटतं ते, म्हणजे पण शिकवल्याशिवाय पर्याय नसतो आणि तुम्हाला शिकल्याशिवाय पर्याय नसतो. पण असं थोडं कन्सेप्च्युअल सब्जेक्ट असतील तर आपल्याला शिकायला आणि शिकवायला सुद्धा इंटरेस्ट येतो. पण आता डिझास्टर मॅनेजमेंट हे आपण किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे थोडेसे जरा इंटरेस्टिंग जे काही पार्ट आहेत ते आपण घेऊया, किंवा न्यूक्लिअर एनर्जी असेल, इंडियन न्यूक्लिअर पॉलिसी असेल, हे पण थोडंसं इंटरेस्टिंग आहे. तर ही पीडीएफ जी आहे ती नंतर थोडीशी परत व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. ओके. तर आपण आता बायोटेक्नॉलॉजी जे आहे ते संपवलेलं आहे.
आपण पुढच्या सेशनला आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट घेऊया. कारण तो पण आपल्यासाठी खूप गरजेचा आहे, कारण आता युपीएससीच्या दृष्टीने एमपीएससीचा सिलेबस आलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह. त्यामुळे आधी फक्त 4-5 प्रश्न यायचे आपत्ती व्यवस्थापनावरती, पण आता डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आल्यामुळे तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट वरती म्हणजे खूप प्रश्न विचारले जातील. 10 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 15 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे त्याची व्यवस्थित तयारी केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती कोणती, निसर्गनिर्मित आपत्ती कोणत्या, त्याच्यानंतर आपत्तीपूर्व नियोजन काय असावं, आपत्तीच्या काळातलं व्यवस्थापन काय असावं, किंवा आपत्तीच्या नंतरच्या काळातलं व्यवस्थापन काय असावं. मग त्याच्यासाठी एनडीआरएफ म्हणजे काय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट काय काम करतं, एनडीआरएफ काय काम करतं, मग त्याचं सगळं हे आपण डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये बघणार आहोत. तर आता बायोटेक्नॉलॉजी हा जो काही पार्ट आहे तो आपला इथे संपलेला आहे. त्यामुळे आज एकच आपण चॅप्टर घेतो आणि आता आपलं 1-4 पर्यंत आपलं सेशन जे आहे ते संपवतो. तर पुढच्या सेशनला आपण डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय जो आहे तो सुरू करणार आहोत. ओके, तर आतापर्यंत आपण बायोटेक्नॉलॉजी जे पण काही चॅप्टर बघितले, सगळे चॅप्टर मी तुम्हाला त्याच्या पीडीएफ दिलेल्या आहेत, ग्रुपवरती सरांनी पाठवलेल्या आहेत, तर त्या सगळ्या एकदा वाचून घ्या. ओके, आणि मी जसं मग सकाळच्या सेशनला सांगितलं की एकही दिवस न चुकता तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तरच तुम्ही पास होऊ शकता. ओके, आणि रोज तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवणं पण तुम्हाला गरजेचं आहे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल प्रश्न सोडवण्याची, तर तुम्हाला ते जास्त सोपं जाणार. आणि आधीचे क्वेश्चन पेपर अनालिसिस केल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही. त्यामुळे आधीचे क्वेश्चन जे आहेत पेपर ते अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एका प्रश्नावरून तुम्हाला 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते तयार करता आले पाहिजेत, तरच तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित तुम्ही अनालिसिस केला त्याचा असा अर्थ होतो. आता सकाळी आपण मी तुम्हाला सांगितलं की 2-3 गोष्टी एन्व्हायरमेंटच्या बघा. आता 29 जुलै व्याघ्र दिन जो झाला, आता आपण बघितलं की 2018ची जी काही व्याघ्र गणना होती त्याच्यामध्ये 2967 वाघांची संख्या होती, आणि त्याच्या आधी 2014च्या ह्याला 2226 वाघांची संख्या होती. मग आता 2022 ची जी काही व्याघ्र गणना झाली त्यावेळेस आता वाघांची संख्या किती हे तुम्ही आज स्वतः शोधायचे, मी नाही सांगणार. ओके, ते तुम्ही स्वतः शोधायचे, त्यानंतर ते लिहून ठेवायचे. त्याच्यानंतर राज्यांचा क्रम म्हणजे कुठल्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वाघ आहे त्याचा जो काही क्रम आहे तो लक्षात ठेवायचा. आता सध्या अजून रामसर करार क्षेत्रांची जी काही यादी जी आहे ती वाढलेली आहे, अजून भारताच्या खूप ठिकाणांचा समावेश केलेला आहे. ते कुठली कुठली ठिकाणं आहेत ते तुम्ही शोधायचे. ओके, म्हणजे हे तुम्ही सेल्फ स्टडी केला पाहिजे. म्हणजे आता मी रामसर करार शिकवून खूप दिवस झालं, पण आता तुम्ही तेवढंच वाचून बसायचं नाही. आता लेटेस्ट रामसर करारच्या रिलेटेड जे पण काही न्यूज मध्ये येतं ते सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण करंटच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सेल्फ स्टडी म्हणजे मी जितकं शिकलोय तेवढंच डिपेंड राहायचं नाही, तर त्याचा आणखी तुम्ही डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचा, सेल्फ स्टडी करायचा, आणखी त्याच्यामध्ये खूप सारी इंटरनेटवर माहिती शोधण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तो. तर आता मी तुम्हाला हे सगळं सकाळी सांगितलं की बाबा हे सगळ्या वाघांची संख्या वगैरे शोधून ठेवा, तर तुम्ही बघायचं. आणि बायोटेक्नॉलॉजी जे काही आतापर्यंत ते सगळे जे काही चॅप्टर झालेले आहेत ते सगळे तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवायचे आहेत. आणि युपीएससी मध्ये मेन्स मध्ये आतापर्यंत जीएससी मध्ये बायोटेक्नॉलॉजीवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. ओके, तर ह्याच्यावरचे प्रश्न जे आहेत बायोटेक्नॉलॉजी वरचे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह ते आपण वाटतं पुढच्या एखाद्या सेशनला घेऊया, आणि मग नंतर आपण डिझास्टर मॅनेजमेंट सुरू करूया. तर आज आपलं सेशन जे आहे 1 तासामध्येच संपत आहे मी. तर नंतर आपण एक सेशनला भेटणार आहोत नक्कीच. तर मी तात्पुरता निरोप घेते. धन्यवाद.